प्रेज द लॉर्ड सर्वांना. हालेलुया. यीशु मसीह की. सर्व आहात इथे. सर्वांचं लक्ष आहे माझ्याकडे. येस. पुन्हा एकदा आजच्या ह्या ईस्टर संडे आपण ज्याला म्हणतो किंवा पुनरुत्थान संडे या दिवशी आपल्या सर्वांचं देवाच्या मंदिरामध्ये स्वागत आहे. आजचा दिवस हा ख्रिस्ती समाजासाठी, ख्रिस्ती लोकांसाठी फार महत्त्वाचा गणला जातो आणि माझा विश्वास आहे की निश्चित अर्थानं देव आजही त्याचं ते कार्य जे त्याने आरंभिलं आहे तोच ते पूर्ण करणार. आमेन. तोच ते शेवटास घेऊन जाणार आहे. अँड दॅट एक्झॅक्टली वी हॅव टू बिलीव्ह. आमेन. आणि आज खूप आनंद वाटतोय. सर्व खूप चांगल्या प्रकारे आपण स्वतःला तयार केलेलं आहे आणि देवाच्या मंदिरात आपण आलो आहोत. राजाच्या भेटीला जाताना किंवा एखाद्या मोठ्या पदाधिकाऱ्याला भेटायला जाताना आपण अशाच प्रकारे सूट बूट वेल सेटमध्ये जाणं गरजेचं आहे. आमेन. मी जेव्हा अक्षयला बघितलं म्हटलं चला मला एक जण जोडीदार भेटला आणि मी असा विचार केला की प्रत्येक संडेला आपण का असं ब्लेझर चांगलं तयार होऊन नाही का. मी जेव्हा प्रदीपकडं पाहायला म्हटलं आजचे वक्त तर हाच वाटतोय. हां कुठला सूट आहे तो काय म्हणतात त्याला शेरवानी. बघा ना एकदम डायनॅमिक पर्सनॅलिटी वाटते सगळ्या गोष्टीमध्ये. आणि खरंच का आपण तसं नसावं. आम्ही राजा आहोत. तो आमचा हक्क आहे. बोला तो माझा हक्क आहे. चांगलं घालावं चांगलं खावं हा आमचा हक्क आहे. चर्च चांगलं दिसावं चांगलं राहणीमान ठेवावं हा आमचा. रडत बसू नका आमची परिस्थिती नाही असे म्हणणारे तिथंच राहिलेत. परिस्थिती सगळी बदलली प्रभूने. आमेन. आजच्या पुनरुत्थान तिन्ही मी ज्या गोष्टी तुम्हाला प्रॉफिटिकली सांगितल्या ह्या काय ठरवून नाही आहेत बरं का. या प्रॉफिटिकल गोष्टी ह्या देवाकडनं आल्यात आणि आजपासून सगळं काय नवीन होत आहे. मला माहीत नाही तुम्ही किती लोक आत्मिकतेमध्ये या गोष्टी स्वीकारत आहात. सी आपलं जीवन असंच नाही आहे. आलाय सकाळ आली जगा रात्र कस्तरी काढा झोपा पुन्हा सकाळी पुन्हा ते चक्र चालू नाही. आपण ह्या जगात उद्देशाने आहोत. आमेन. आणि आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्या पुढे मला आज मांडायच्या आहेत परंतु वेळेअभावी जेवढ्या मला मांडणं शक्य होईल मी तेवढ्या तुमच्या पुढे मांडेल. त्याच्या अगोदर आपण घोषणा देऊया. घोषणा गरजेचे आहेत. हां हे काम किती इम्पॉर्टंट आहे बघा. मी कोणालाच म्हटलं नाही उभे राहा. सो दिस इज द वर्क ऑफ द लॉर्ड. ओके घोषणाकडे वळूया आपण. ख्रिस्तामध्ये मी आशीर्वादित आहे व आशीर्वाद आहे. मी पूछ नव्हे तर मस्तक आहे. माझ्यावर परमेश्वराने सार्वकालिक प्रेम केले आहे. मी पृथ्वीचे मीठ आहे. मी जगाचा प्रकाश आहे. माझ्यामध्ये विपुल जीवन आहे. मी ख्रिस्ताबरोबर सहवारस आहे. मी महाविजयी जयवंत आहे. मेन. माझ्याकडे ख्रिस्ताचे मन आहे. मी विश्वासात स्थिर आहे. मी विश्वासाने चालतो. मी समृद्ध व निरोगी आहे. मी देवाची धार्मिकता आहे. मेन. मी शापातून मुक्त झालो आहे. मी ख्रिस्ताबरोबर स्वर्गलोकी बसलो आहे. मी परमेश्वरामध्ये बलवान आहे. मी ख्रिस्तामध्ये परिपूर्ण आहे. मी सत्याचे अनुकरण करणारा आहे. मेन. मी वाईटावर विजय मिळविणार आहे. जसा ख्रिस्त स्वर्गात तसा मी जगात आहे. मी जगावर जय मिळविला आहे. परमेश्वराने मला राजा आणि याजक बनवले आहे. आमेन. यास्पे रत्न शुद्ध काच शुद्ध सोन्याच्या नगराचा मी धनी आहे. मला खात्री आहे ख्रिस्ताकडे माझ्यासाठी उत्तम ते पारितोषिक आहे. आमेन. आमेन. प्लीज बी सीटेड. येस. हालेलुया चर्च. हालेलुया. जोरात हालेलुया. ते वचन आपण काढूया जे वचन मगाशी आपण ठेवलं होतं. कॅन यू पुट दॅट वर्ड्स. मत्ते 28:6 या.
आणि आज आपल्या शिक्षणाचं जे थीम आहे किंवा जे शीर्षक असेल आजच्या वचनाचं उपदेशाचं ते हे असेल की तो तिथे नाही. बोला, तो तिथे नाही कारण तो उठला आहे. माझ्याकडे बघा सगळे, कुणी बायबल उघडलं नाही तरी चालेल, इकडे समोर आहे बायबल, ठीक आहे. माझ्याकडे बघा बाय द टाइम. तो तिथे नाही, माझ्याकडे पाहून, तो तिथे नाही कारण तो उठला आहे. शेजारच्यांना म्हणा, तो उठला आहे आणि तो लवकर येणार आहे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. आमेन, हालेलुया. तो तेथे नाही कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या प्रभू निजला होता ते स्थळ पहा. ओके, बायबल मला सांगतं की येशू ख्रिस्त आणि त्याच्या आधी येशूने आपल्या स्वतःच्या मरणाच्या बऱ्याचदा भाकिती म्हणेल मी किंवा भविष्यवाणी म्हणेल त्याने केलेल्या होत्या. तो म्हटला की हे मंदिर पाडा, मी पुन्हा बांधतो. तो म्हटला की संदेष्टा बदला जाणार आहे आणि तो पुन्हा उठणार आहे. ह्या इनडायरेक्ट इंट्रॅक्शन, इनडायरेक्ट गोष्टी बऱ्याचदा येशूने शिष्यांना आणि लोकांना प्रगट केल्या. मला ऐकत आहात? आणि बऱ्याच कमी लोकांना त्या कळाल्या, किंबहुना कोणालाच कळाल्या नाही. तो स्वतःविषयी बोलत होता. आणि म्हणून चर्च, आजचा तो पुनरुत्थान संडे आहे किंवा आजचा जो दिवस आहे आम्हा सर्वांकरता अतिशय मोलाचा, अतिशय महत्त्वाचा. आमच्या विश्वासाचा खरा पाया किंवा आमचं ख्रिस्ती सिद्धांतच मुळात द प्रिन्सिपल ऑफ ख्रिश्चॅनिटी बेस्ड ऑन द रिझरेक्शन ऑफ जीसस. अथवा आमचा विश्वास पूर्णपणे व्यर्थ ठरेल तर येशू उठला नाही. बरेचसे संत पुरुष, थोर पराक्रमी लोक जगात आली, ज्ञान त्यांनी वाटलं, सेवा लोकांची केली आणि त्यांची यात्रा कबरेमध्ये संपली आणि ते कबरेमध्ये समाप्त झाले. एकमेव जगामधली रिकामी कबर, एकमेव व्यक्तिमत्व जो की दैवत्वामध्ये परिपूर्ण होतो म्हणजे ख्रिस्त, ज्याची कबर आजही यरूशलेममध्ये इस्रायलमधल्या रिकामीच आहे. What exactly the sign that we can understand, church? He is not there, he is risen. तो तिथे नाही कारण तो उठलेला आहे. सगळ्यात आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगेल, स्पेशली बहिणी लोकांना, महिलांना, की एका स्त्रीच्या द्वारे हवेच्या माध्यमातून जगामध्ये पाप आलं आणि पापामुळे मरण, आजार सर्व काही पसरली. आणि एवढंच नव्हे, स्त्री जातीला एक काळीमा फासला गेला. स्त्रीमुळे झालं, हवेमुळे झालं. उठसूट तिला टोमणे, उठसूट तिला की तुझ्यामुळं तुझ्यामुळं तुझ्यामुळं. येते लक्षात तुमच्या? दुसरी गोष्ट पुन्हा बायबल आम्हाला सांगतं की देवाने तो काळीमा फासण्याकरता त्या स्त्रीच्या माध्यमातूनच म्हणजे मरियेच्या द्वारे येशूला किंवा पाप पुसून टाकणारा उद्धारक जगामध्ये पाठवला. स्त्रीला पुन्हा एकदा एका वेगळ्या लेवलला प्रभू घेऊन गेला. एवढंच नव्हे, तिथंच तो थांबला नाही. सगळ्यात पहिली वार्ता जर शिष्यांना जगाला कोणाकडनं गेली असावी तर ती स्त्रीच होती. ती ही म्हणाली, तो तिथे नाही कारण तो उठला आहे. हालेलुया. टाळ्या वाजून प्रभूला आपण धन्यवाद देऊया. सी, यू नो, दिस इज द मिस्ट्री अँड द मिस्टोरियस explanation that we are trying to explain to you, church. म्हणून ट्राय टू अंडरस्टँड द रिझरेक्शन ऑफ जीसस. येशूच्या ज्यांना येशूचं पुनरुत्थान समजलं ना, हॅलो, ते पुनरुत्थितच जीवन जगतात, डेड जीवन नाही जगत. आमेन. सी आणि बरेचसे लोक म्हणतात की तुमचा ख्रिस्त उठलाय, तुम्ही म्हणता येशू जिवंत आहे, काय पुरावेत? अहो आहेत ना. तो पेत्राला दिसला, तो 12 शिष्यांना दिसला, तो 500 लोकांना दिसला, तो त्याचा भाऊ याकोबाला पण दिसला. आणि एवढंच नव्हे, थोमा म्हटला की मी विश्वास ठेवत नाही जोपर्यंत त्याच्या जखमामध्ये बोट घालून मी पाहत नाही. वचनामध्ये म्हटलं येशू त्या घरामध्ये गेला जिथे शिष्य लोक बसलेली होती, चर्चा चालू होती, तिथे येशू गेला. वचनामध्ये असं म्हटलं की त्याला तिथे गौरवी शरीर प्राप्त झालं. आणि मग सगळ्यात पहिलं तो म्हटला, थोमा ये जवळ, बघ या जखमा आणि हात घालून बघ, हा मीच आहे. अशा जखमा किंवा असं रक्त आणि अशा प्रकारच्या गोष्टी देहाला नाही आहेत, कारण माझ्याकडे आता दैवी शरीर प्राप्त झालेलं आहे. ही डिस्क्राईब
His resurrection life even. Like He's a live God. Hallelujah. हालेलुया. चर्च, तुमची भिस्त ज्या देवावर आहे, किंवा जे लोक मला ऑनलाईन ऐकतं, मला त्यांना हे म्हणायचं आहे की तुम्ही जर आपली भिस्त प्रभूवरती ठेवलेली आहे ना, निश्चित तुम्ही योग्य ठिकाणी आहात. तुम्ही ज्याच्यावरती भाव ठेवलेला आहे तो मृत्युंजय आहे. त्याला मृत्यू बांधून ठेवू शकली नाही. बंधू मिखाएल यांनी शेवटचा शब्द घेतला शुक्रवारी, आणि तो हा होता, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती समर्पित करतो. हे बापा म्हणा, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती समर्पित करतो. आणि मग त्यांनी मान टाकली किंवा त्यांनी प्राण सोडिला. तिथून पुढे आपण जाऊया. एक्झॅक्टली घडलं काय? हॅलो, काय एक्झॅक्टली घडलं? काय येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या वेळेला घटना घडल्या? जेव्हा आम्ही अशा प्रकारे विचार करतो की त्यांनी आपला आत्मा पित्याच्या स्वाधीन केला, ऐका लक्षपूर्वक, पाळकीबाईंनी मला प्रश्न केला काल की मग तो अधोलोकात कसं काय गेला? जर आत्मा पित्याच्या हातात दिला तर अधोलोकात कोणता आत्मा गेला? मग मी एक्सप्लेन केलं की ज्या कामासाठी पित्याने पुत्राला एक देह दिला होता, मानवी देह, आणि त्यामध्ये आत्मा टाकलेला होता, त्या आत्म्याचं कार्य त्याने कंप्लीट केलं, पूर्ण केलं आणि देऊन टाकली आपली जबाबदारी त्याच्या हातामध्ये. म्हटलं की आता मी माझं काम पूर्ण केलेलं आहे. तिथून पुढे दैवी काम पण बाकी होतं, आणि मग दैवी कामासाठी तोच आत्मा पुन्हा एपिस्करच्या 4 मध्ये आम्ही वाचतो की तो अधोलोकी उतरला. येशू ख्रिस्त मेल्यानंतरही कबरेमध्ये तिथं त्याचा आत्मा नव्हता. तो आत्मा तिथंही जाऊन अधोलोकामध्ये काम करत होता. माय गुडनेस, काय काम करतोय तो परमेश्वर! किती महान प्रेम आहे त्याचं आमच्यावरती. आणि का गेला अधोलोकामध्ये? का गेला? अधोलोक कोणाचं घर आहे? अधोलोकात कोण राहतो? हॅलो, अधोलोकामध्ये कोणाची वस्ती असते? शैतानाचं काम तिथंच आहे ना. शैतान कुठं राहतो? त्याचं घर कुठे आहे? आपलं घर त्याचं घर आहे का? होतं, आता नाही. त्याचं घर कुठे आहे? तो अधोलोकात वस्ती करतो. बायबल मला अशा प्रकारे सांगतो की तो अधोलोकामध्ये उतरला का? आता अधोलोकात जाऊन त्याने त्या दुष्टाला हरवावं आणि पुन्हा त्या किल्ल्या, आपण किल्ल्या शब्द वापरतो, किल्ल्या म्हणजे खऱ्या खुऱ्या चाव्या नाहीत बरं का. इट्स ऑल अबाउट द डोमिनियन राईट्स दॅट गॉड हॅज गिवन टू अस. जो अधिकार देवाने बागेत आम्हाला दिला होता, जो अधिकार आम्ही गमावला, आणि हा दुष्ट अधिकार घेऊन गेला त्याच्या घरामध्ये. आणि असं अभ्यासक म्हणतात, येशू क्रूसावरती गेला, प्राण सोडला, आणि सैतान मोठ्याने हसू लागला. अरे सी, नग्न मी तुला केलं आणि डिफीट केलं त्या क्रूसावरती. लक्षात ठेवा, शास्त्र सांगते त्याचा खुल्लम खुल्ला तमाशा करण्यासाठी घर में घुस के उसको परमेश्वर ने मारा, असं म्हटलं तरी चालेल. हॅलो, एवढी डेअरिंग प्रभूमध्ये घरामध्ये घुसून त्याचं काम त्याने केलं. तो हसला, अरे मेला, संपला, फिनिश. आणि पाहिलं तर तिथं उभा आहे, त्याच्या मुंडक्यावर पाय दिलाय, चल अधिकार दे. अरे तू इथे, अरे आय एम हू आय एम, आय एम हू आय एम, येस आय एम हू आय एम, ही सेड. यू कॅनॉट डिसीव माय पीपल बाय एनी मीन्स. अधिकार घेतला, आणि मी म्हणतो तो सगळ्यात पहिला अधिकार त्याने चोराला दिला आणि म्हटला, तुझ्या मागे सगळ्यांना असतो प्राप्त हो, लेट अस इंटर इनटू द पॅराडाइज अलॉंग विथ मी. सी चर्च, सगळ्यात इम्पॉर्टंट बाब ही आहे, त्याने त्या अधिकाराला पुन्हा जो आम्ही गमवलाय आम्हाला देऊन टाकला. आणि काय म्हटला? नाव लिव्ह इन डोमिनियन, लिव्ह विथ दॅट राईट्स. त्या अधिकारामध्ये आता यापुढे जगा. आमेन. पुनरुत्थानाविषयी आपण शिकत आहोत, पण त्याच्या आधी या गोष्टी पण आम्हाला समजणं गरजेचं आहे. जर आपण बारकाईने ह्या, यू मेक इट पीपीटी विश्वास दादा, मेड इट पीपीटी, या. सो लेट्स गो टू दी ग्रीकमध्ये एक्झॅक्टली पुनरुत्थानाला काय म्हणतात त्याकडे तुमचं लक्ष मी लावेल. ग्रीकमध्ये पुनरुत्थान, कॅन यू मेन्शन दॅट ग्रीक वर्ड इफ इट इज पॉसिबल? आता ग्रीकमध्ये हा शब्द, एक शब्द वापरला गेलेला आहे, ग्रीकमध्ये म्हणतात त्याला अनास्तासिस. बोला सगळे, अनास्तासिस. अनास्तासिसचा अर्थ होतो पुनरुत्थान. पुनरुत्थान किंवा ऐका रायझिंग फ्रॉम द डेड.
मरणातनं उठणे. आणि हा अनास्तासिस जो शब्द आहे तो एका अनिस्तेमी, बोला अनिस्तेमी, अनिस्तेमी शब्दापासून येतो, ज्याचा अर्थ होतो तो स्टँडअप. व्हॉट इज स्टँडअप? स्टँडअप म्हणजे हॅलो, टू स्टँडअप म्हणजे पटकन आपण उभे राहतो. अनास्तेमी शब्दापासून ज्याचा अर्थ होतो स्टँडअप किंवा उभे राहणे, अनास्थेसिस हा शब्द येतो, ज्याचा अर्थच होतो की राईज फ्रॉम द डेड. परंतु हे आम्ही जुन्या करारामध्ये, मी ह्याचा बारकाईने जेव्हा अभ्यास केला मला ही गोष्ट आढळली. लक्षपूर्वक आहे का? आपण उत्पत्ती याचा 9 अध्याय काढूया आणि उत्पत्ती 9 आणि वचन 9 काढूया. इंग्लिशमध्ये पण हे प्लीज शास्त्र भाग काढा. इफ आर देअर यू कॅन प्लीज टर्न युअर बायबल इन इंग्लिश ॲज वेल. जेनेसिस 9:9. येस प्लीज समबडी कॅन रीड. पहा, मी तुमच्याशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी करार करून ठेवितो. करार करून ठेवितो. ॲक्च्युली भाषांतरामध्ये डिफर आहे. कॅन यू पुट दॅट वर्ड्स? जेनेसिस 9:9. एक कुणी ते दुसरं भाषांतर वाचा. हां, हे वाचा तुमच्या हातामधलं. रीड ताई, वाचा. स्थापित शब्द कोणामध्ये, कुठल्या भाषांतरामध्ये? इंग्लिशमध्ये रीड. Behold, I establish my covenant. Behold, I establish my covenant with you. बोला establish. Establish. बोला सगळे establish. Establish. स्थापिन किंवा स्थापित करील. स्थापन जो शब्द आहे ना, स्थापित करीन, हा शब्द त्याचा खरा अर्थ होतो स्टँड अप. ऐकताय मला सगळे? म्हणजे हजारो वर्षापूर्वी जुन्या करारामध्ये याचं लिखित देवाने नमूद केलं होतं की मी माझ्या लोकांशी काय करार करणार आहे, की पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये वाहणार आहे. हॅलो, बोला. पुनरुत्थानाचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, माझ्या परिवारामध्ये आहे. त्याचा अर्थ होतो स्टँडिंग फर्म. एस्टॅब्लिशचा अर्थ होतो स्टँडिंग फर्म, स्टँड फर्मली. अनशेकेबल, अनपेरिशेबल प्रॉमिसेस ऑफ गॉड. इथे म्हटलं द कव्हनंट दॅट आय मेड विथ यू चर्च. हॅलो, आपण जुन्या आपण मागे शिकलो की कशा प्रकारे कव्हनंट काम करायचं आणि कव्हनंटची स्थापना होण्यासाठी रक्ताची गरज होती. हालेलुया, हालेलुया. आणि ते रक्त सांडलं, त्याद्वारे नवीन करार किंवा हा जो करार आहे तो स्थापिला जात होता, कव्हनंट स्थापिलं जात होतं. आणि आम्ही आता ज्या गोष्ट वाचले की येस गॉड, 9 वचनाकडे या. येस, पहा मी तुमच्याशी व तुमच्या मागे तुमच्या संतानाशी, जो शब्द वापरलाय का करार, इंग्लिशमध्ये काय म्हटलंय? एस्टॅब्लिश्ड अ कव्हनंट. आमेन म्हणाल की? हालेलुया, हालेलुया चर्च. देव आमच्या मध्ये पुनरुत्थानाचा करार स्थापित इच्छितो, जो अनशेकेबल आहे, स्टँडिंग फर्म आहे. किती लोकांना कळते मला माहित नाही. म्हणजे काय उगाचच देवबाप असंच तो उठलेला नाहीये. जर ख्रिस्त उठला गेला नसता तर बऱ्याचशा गोष्टी घडल्या असत्या चर्च. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टींविषयी मला आज सांगायचं आहे हे लक्षात ठेवा की येशूने मरणाला हरविले, तो पुनरुत्थित झाला. ह्याचा हा सार आहे की आमचा विश्वास जो त्याच्यावरती आहे ना तो खरा ठरला. अथवा जर येशू उठला गेला नसता काय घडलं असतं? आमचा फेथ इन वेन, आमचा विश्वास हा व्यर्थ ठरला असता. तुम्ही आज जगाला सांगू शकता की ज्या देवावरती आमची भिस्त आहे, भरोसा आहे, भाव आहे, ही इज अ रिझरेक्टेड वन, इज नॉट अ डेड गॉड. आमेन, हालेलुया. आणि काय काय गोष्टी घडल्या, मी काय गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो की लक्ष तुम्ही माझ्याकडे द्या. द रिझरेक्शन संडे इज द मोस्ट सिग्निफिकंट डे ऑफ द ख्रिश्चन कॅलेंडर ॲज वी फोकस ऑन द विक्टरी क्राइस्ट हॅड ओव्हर द डेथ. मला ऐकणारे आमेन. खूप शांत तुम्ही झालात. हालेलुया. आहे ती माझ्या संगती. पुनरुत्थानाचा रविवार जो आहे तो आम्हाला हे दर्शवितो किंवा सांगतो आमच्या ख्रिस्ताने मरणावर विजय प्राप्त केलेला आहे. द डेथ कुड नॉट होल्ड हिम बॅक. मृत्यू त्याला बांधून ठेवू शकली नाही. पुढे सांगतो रिझरेक्शन ऑफ क्राइस्ट, द क्रुसिफिकेशन वुड बी नो व्हॅल्यू विदाउट द रिझरेक्शन ऑफ क्राइस्ट. म्हणजे आम्ही फक्त
काय होतं माहिती आहे का, बऱ्याचदा क्रॉसवर बोललं जातं बऱ्याचशा गोष्टी. आम्ही 7 शब्द बोललो ना, येशू क्रुसावरती होता, 7 शब्द बोललो आपण, बऱ्याचशा गोष्टी त्याच्याविषयी रहस्य 7 सेवकांकडनं देखील ऐकलं, अनेकांकडनं आपण ऐकत आहोत. आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, जवळजवळ 90% 95% ख्रिस्ती गाणे कशावर आधारित आहेत? क्रुसावर. वी आर मोर फोकस ऑन द क्रॉस. Christianity is not all about cross, it's all about the resurrection. ख्रिस्ती धर्म नाही मला म्हणायचं, ख्रिस्ती जीवन हे वधस्तंभाचं नाहीये, हे पुनरुत्थानाचं आहे. आणि ते सत्य आमच्यापासून लपवून ठेवलं दुष्टाने. सांगा बरं किती गाणे आहेत रिझरेक्शनवर? आहे का एखादं गाणं, तो उठला 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 असं काय गाणं आहे का? फार रेअर, 10%च. क्रुसावरचे भरमसाठ आहेत. आणि काही काही लोक ते क्रुसावरचं गाणे आम्ही सुरू केलं लगेच तिकडं जसं यांनाच क्रुसावर दिलंय, खूप रडतात. सिस्टर का रडल्यात माहीत नाही, तुम्ही गात होते बस एवढंच माहीत आहे. पुनरुत्थानाचं सामर्थ्य आम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि या सत्यापासून दुष्टाने काय केलं माहिती आहे की आम्हाला वंचित ठेवलेलं आहे. काही गोष्टी मला तुमच्या पुढे मांडायच्यात आज. या 6 गोष्टी मी सांगणार आहे. वरती बघा समोर. द रिझरेक्शन ऑफ क्राइस्ट इज द कोर्स ऑफ द प्रॉफिटिक स्क्रिप्चर्स. वाचूया. म्हणजे याचा अर्थ हा होतो की ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे भविष्यवाण्याची दिशा पूर्ण करते, हे आम्हाला पाहावयास मिळतं. स्तोत्र 16 आणि वचन 10. स्तोत्र 16 आणि 10 मध्ये जी भविष्यवाणी येशूच्या मृत्यूविषयी झाली की उठण्याविषयी झाली आपण ते बघूया. यस प्लीज. कारण तो माझा जीव अधोलोकात राहू देणार नाही. कारण तो माझा जीव अधोलोकात राहू देणार नाही. तो आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ तो देणार नाही. आपल्या भक्ताला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. माझ्याकडे बघा सगळे सगळे लुक ॲट मी, लुक ॲट मी. शेजारच्यांना म्हणा लक्षपूर्वक ऐका. मी पण ऐकतो, तुम्ही ऐका. म्हणा ना तुम्ही ऐका आणि मला ऐकू द्या. ऐकताय मला सगळे? काय वचन ऐकलं आपण? त्याने वाचा परत एकदा. कारण तो माझा जीव अधोलोकात राहू देणार नाही. अधोलोकात राहू देणार नाही. तो आपल्या भक्ताला कुजण्याचा अनुभव कुजण्याचा. हॅलो, येशूच्या शरीराला कुजण्याचा अनुभव आला का हो? नक्की. ते भविष्यवाण्या होत्या. म्हणजे येशूच्या उठण्याविषयी ज्या भविष्यवाण्या झाल्यात ना, त्याची पूर्तता आहे. नंबर 1 की तो त्याच्या भक्ताला कुजण्याचा अनुभव देणार नाही. बोला, मी मरणार नाही, जगणार आहे. घोषणा करा, मी मरणार नाही, जगणार नाही. मला देवाने 60, 70, 80 एवढं आयुष्य दिलं नाही, त्यापेक्षा जास्त दिलं आहे. हे जाहीर करा. आणि मी आज्ञा करतो त्या मरणाच्या दुष्ट आत्म्याला, गेट आउट फ्रॉम युअर लाईफ इन जीसस नेम. हालेलुया. आणि हेही म्हणा माझ्या मागे, जितके दिवस मी जगणार प्रभूसाठी जगणार, स्वतःसाठी नाही. आपण स्वतः करता बऱ्याच जगतो ना, परंतु आम्ही डिसाईड करूया, आय विल नो लॉंगर लिव्ह बट आय विल लिव्ह फॉर ख्राइस्ट. आमेन. पुढचं एक वचन वाचो. यशाचा ग्रंथ 53 आणि वचन 10 मध्ये काय म्हटलंय बघा. पहिला मुद्दा, ख्रिस्ताला त्याने गर्तेचा किंवा सडण्याचा अनुभव येऊ दिला नाही. नंबर 2, त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल. तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. हे सगळं प्लॅन आहे. हॅलो, तिथे तुम्ही स्वतःला टाका. हे सगळं काही त्या पित्याने पुत्रावर टाकलं. कारण का? तिथे तुम्ही पडू नये. हॅलो, ताडना तुम्हाला होऊ नये. माहिती आहे का तुम्हाला लोकांना सबस्टिट्यूट अटोनमेंट माहिती आहे का? किती लोकांना बदली खेळाडू माहीत असतो क्रिकेटमधला? हां, बदली खेळाडू तुम्ही आणि मी त्या कंडिशनमध्ये होतो, परंतु वी बिंग शिफ्टेड, सबस्टिट्यूट आपल्यासाठी केलं त्या प्रभूने.
आम्हाला बदललं, आम्हाला उचललं, बाजूला केलं, स्वतः तिथे गेला. या भविष्यवाण्या पूर्ण ह्या झाल्या की पित्याने पुत्राला सडण्याचा, किंवा त्याच्यानंतर म्हटलं की त्याने त्याला पिडिले आणि फार पिडिले, भयानक. मी म्हणतो येशू मारताना जर आपले लोक तिथे असते ना, त्याचं शरीर बघितलं असतं तर, अहो मला एक गोष्ट तुम्ही विचार करा, एखादा ॲक्सिडेंट जर आपण बघितला, आम्ही कितीतरी दिवस जेवत नाही, आम्हाला चित्र समोर येतं. विचार करा, प्रभूच्या प्रत्येक देहातनं, प्रत्येक ठिकाणामधून रक्ताच्या चिळकंड्या बाहेर वाहत होत्या, वेदना, त्रास आणि दुःख आणि पीडा फार. हे पित्याच्या मर्जीस आलं की यांनी असं करावं, कारण तुम्ही आहात, कारण मी आहे, कारण आपण आहोत. Why Christ is being resurrected? The resurrection of Christ is the course of the prophetic scriptures. म्हणजे या वचनाची पूर्तता होऊ दे. पुढचं वचन वाचूया, मत्ती याचा 16 अध्याय वचन 21 पटकन. पहिल्या पॉइंट मध्ये आपण काय शिकतो तुम्हाला मी पुन्हा रिमाइंडर करेल. तेव्हापासून हां येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरूशलेमेत जाऊन वडील मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठविले जावे याचे अगत्य आहे. किती लोकांना कळतंय भविष्यवाणी? हॅलो चर्च, समजतंय का? या प्रॉफिटिक गोष्टी प्रभूने अगोदर सांगितल्या की वडिलांद्वारे, शास्त्रीद्वारे, पुरुषांद्वारे मला दुःखात आणि मरावंही लागेल, पण आय विल बी राईज अगेन, मी पुन्हा उठेल, असंही तो बोलला. म्हणजे हे सगळं प्रॉफिटिक गोष्टी आहेत. नंबर 3 गोष्टी आपण बघितल्या पहिल्या पॉइंटमध्ये. पहिला मुद्दा होता ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे भविष्य विधिलिखित गोष्टी होत्या. 3 गोष्टी त्याच्यामध्ये घडल्या. नंबर 1, त्याला पित्याने सडण्याचा अनुभव येऊ दिला नाही. नंबर 2, आम्ही पाहिलं की त्याला पित्याने पिडिले आणि फार पिडिले. नंबर 3, याजक, महायाजक आणि सर्व त्याला पिडतील असं वचनामध्ये म्हटलंय. हे आहे पुनरुत्थान. नंबर 2 कडे वळूया. द रिझरेक्शन ऑफ क्राइस्ट इज द completion of his redemptive work. ते पॉइंट घ्या. the resurrection of Christ is the completion of his redemptive work. म्हणजे ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे तारणाच्या कार्याची परिपूर्ती होय. हॅलो, काही लोक म्हणतात, अजूनही चुकीचं शिकवतात. ऐका माझ्याकडे बघा. काही लोकांना असं वाटतं की आपलं तारण पूर्ण नाही झालं. किती लोकांना वाटतंय बरं असं? प्रश्नचिन्ह आहे का तुमच्या जीवनामध्ये? आपलं तारण पूर्ण नाही झालं. बऱ्याचशा लोकांना हा कन्फ्युजन आहे. आपलं तारण पूर्ण होणार नाही म्हणे, ख्रिस्त आल्यावरतीच काय जे असेल ते. आणि जर आपलं तारण पूर्ण होणार नसेल तर आपल्याला स्वर्ग प्राप्ती पण नाही पॉसिबिलिटी. हॅलो, माझं बायबल सांगते रोमकराच्या 10:9 मध्ये असं म्हटलेलं आहे, प्लीज, की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. होईल का? ऑप्शन दिलंय, अपूर्ण होईल. आमचं ऑलरेडी आणि येशू ख्रिस्त हा पुनरुत्थान झाला आणि सिद्ध केलं की आमचं तारण त्यांनी कन्फर्म केलंय. कन्फर्मेशन आहे. हॅलो, कोणीच, पौल म्हणतो, मला ख्रिस्ताच्या प्रतीपासून कोण विभक्त करेल? छळवणूक, उपासमार, दुःख, यातना, हे गलबत फुटणं, समुद्रामध्ये दिवस रात्र मी घालवणं नाही. नो वन कॅन सेपरेट्स मी फ्रॉम हिज लव्ह. म्हणून ख्रिस्ताचं पुनरुत्थान आम्हाला पहिली गोष्ट ही आठवण करून देतं की आमचं तारण झालेलं आहे. आपण वाचूया प्रेषित याचा 2रा अध्याय वचन 23 आणि 24 मध्ये काय म्हटलंय बघा. 2:23-24 प्रेषित 2:23-24. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्व ज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले. बघा, त्याला देवाने, ऐकताय का मला? त्याला देवाने मरणाच्या वेदनेपासून सोडवून उठवले. म्हणा, सोडून उठविले. म्हणजे इंग्लिश मध्ये म्हटलं की द क्राइस्ट कुड नॉट हॅव रिमेन्ड इन डेथ.
रॅदर ही रोज्ड अप. प्रेज द लॉर्ड. म्हणजे किती विचार करायची गोष्ट ही आहे की त्या पित्याने पुत्राला तिथेच सडू दिलं नाही बरं का. पहिली गोष्ट वेदना दूर केली आणि मग पुढे म्हटलं की पुन्हा त्याला उठविले. म्हणजे आम्ही पहिली गोष्ट काय शिकतो ह्या दुसऱ्या मुद्द्यापासून की आम्हाला तारणारा जो आहे ना, ज्याने आम्हाला तारण दिलंय, तो एवढा पॉवरफुल आहे, एवढा महान आहे की त्याने आमचं तारण कन्फर्म करण्यासाठी स्वतःचं पूर्णपणे जी आपण नाही का मागच्या त्या गुड फ्रायडेमध्ये शिकलो की किंमत ही अधुरी दिली नाही, पूर्ण पेड आहे. मला अर्धी पे करायची का नाही, 2%, 1%, अहो काहीच टक्के नाही, 0- का ऑल पेड, ऑल एव्हरीथिंग इज बिंग पेड. चर्च सर्व काही पेड केलं आहे आणि मी आता कम्प्लिटली त्या ओझ्याखाली पापाच्या दासत्व्याखाली आता नाही. कारण का तर रिडेम्प्टिव्ह वर्क इज बिंग अकम्प्लिश बाय हिज रिझरेक्शन. किती लोक आमेन म्हणतील. ख्रिस्ताने उठण्याद्वारे तारणाचं कार्य अतिशय पूर्णतेस नेलं हे आम्हाला पाहावयास मिळतं. आणि एवढंच नव्हे चर्च, म्हणून आम्ही चुकीच्या गोष्टींकडे जाणं गरजेचं नाही. कारण का द क्राइस्ट हॅड टू कम अप विथ फ्रॉम द ग्रेव्ह. आणि ती रिकामी जी कबर आहे का ते सिम्बॉल आपल्याकडे रिकामी कबरीचं चित्र, ॲक्च्युली आय पुट इट ऑलरेडी. सो तुम्ही बघाल का, जर तुम्ही गुगलला सर्च करा, एक अँसियन म्हणजे येशूच्या काळातली कबर दाखवली आहे. एक मोठा डोंगर आहे आणि डोंगरामध्ये ती कोरलेली कबर तुम्हाला दिसते. एक छोटासा दरवाजा आहे, एकदम छोटा दरवाजा, आणि त्याच्या अगदी शेजारी एक मोठा राऊंड केलेला धोंड आहे. मरिया जेव्हा सकाळी म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस होता ना, रविवार, असं म्हटलं की ती हातामध्ये मसाला घेऊन तेल घेऊन कबरेकडे पळ सुटले आणि काय म्हणते, माझ्याकरता धोंड कोण सरकवे. हॅलो, हे चित्र मला आठवलं लाजराच्या बाबतीमध्ये. जेव्हा लाजराकडे येशू ख्रिस्त गेला, पहिली गोष्ट त्यांनी काय केली, काय म्हटला बोला ना, धोंड सरकवा. काय बरं हे धोंड कशाचं प्रतीक आहे. ती म्हणाली की माझ्याकरता ते धोंड कोण बाजूला करेल. कारण का कितीतरी सैनिक लागायचे दरवाजाला, त्या कबरेच्या दारावर धोंड, मोठी शिला ती असायची, फार मोठी, त्या दरवाजापेक्षा काही 3 पट मोठी असावी. कारण का तर कोणी ती डेड बॉडी चोरून नेऊ नये. त्या काळी जमिनीमध्ये पुरत नव्हते, अशा घराच्या घरासारखं एक असायचं, त्याच्या आतमध्ये त्या कबऱ्या तशा होत्या आणि तिथे बॉडी ठेवली जात होती. आम्ही केरळमध्ये एक गोष्ट ऐकली की केरळमध्ये जागेच्या अभावी, समुद्र जास्त असल्यामुळं ते लोक काय करतात माहिती आहे का, एक घरा टाईप त्यांनी असं बनवलेलं आहे आणि प्रत्येक घराच्या त्या एरियामध्ये एक कप्प्या टाईप त्यांनी असे खाचे बनवलेले आहेत. ती पेटी ओढतात, डेड बॉडी आत सोडतात आणि पेटी लावून घेतात. कालांतराने ते ऑलरेडी एक खड्डा पलीकडे बनवलेला आहे. ते सगळं जे स्केलेटन आहे, हाड त्याच्यामध्ये पडतात आणि ती रिकामी पेटी पुन्हा होते दुसरी बॉडी टाकण्यासाठी. काही लोकांच्या धर्मामध्ये अशा प्रकारे डेड बॉडी पुरतात. एक मोठी विहीर असते आणि त्या विहिरीमध्ये डेड बॉडी टांगून ठेवतात, अक्षरशः पाखर येऊन ते डेड बॉडी खातात आणि मग हळूहळू ते हाडं पण गळून त्या विहिरीमध्ये पडतात आणि जागा तशी पण रिकामीच राहते. अशा प्रकारे गोष्टी जगामध्ये आहेत. परंतु आमच्या प्रभूसाठी जी रिकामी कबर होती ना, जी कबर होती का, एक मोठा शिला तिच्यावरती किंवा धोंड होता आणि ती म्हटले की कोण धोंड बाजूला करील. हॅलो, लाजराच्या बाबतीमध्ये पण तेच घडलं. अभ्यासक म्हणतात धोंड म्हणजे 10 कमांडमेंट्स. How will took away these 10 commandments from me in order to live in grace. जर आपण बारकाईने अभ्यास केला तर त्या लाजराच्या केसमध्ये तो म्हटला की ह्या कमांडमेंट बाजूला करा, कारण का जो आलाय का न्यू कव्हनंट घेऊन तो उठवण्यास समर्थ आहे. आणि त्याने ते दाखवून पण दिलं चर्च. इथे ती म्हटली की हू विल टेक दिस ऑल. ती यहुदी परंपरेप्रमाणे चालली होती ना. हॅलो, रूढी परंपराप्रमाणे. रूढी परंपरेप्रमाणे आम्ही म्हणतो की प्रभू उठलाय, खरोखर उठलाय आणि हे सालाबादाप्रमाणे चाललंय. आता हा सालाबादाप्रमाणे चालणारी चक्री किंवा जी सायकल आहे ना, बंद करा. आता हे म्हणा तो येणार आहे आणि खरंच लवकर येणार आहे. तो युगानुयुग जिवंत आहे. तुम्ही म्हणा किंवा म्हणू नका तो उठलाय, ही स्टील अलाइव्ह. त्याला तुमच्या म्हणण्याची गरज नाहीये. सकाळी मी आज दिलं टाकून ते ग्रुपवर, तुम्ही पाहिलं का,
मला एकाने पाठवलं, प्रभू उठला. मी म्हटलं उठला नाही, तो ऑलरेडी उठलेला आहे, तो येणार आणि खरोखर येणार आहे असं म्हणा. हां, हे नवीन आहे काहीतरी म्हणे, आम्ही असंच म्हणतो आता. आणि झालं ते व्हायरल सगळीकडे. आमेन. बिकॉज ही इज अ लाईव्ह चर्च. आणि ती म्हटले की ही धोंड कोण? म्हणजे मला हे वाटतं की तिथेही ती जुन्या परंपरेच्याच गोष्टी करण्यासाठी चालली होती. एक नियम होता ना, असा एक नियम होता यहुदी परंपरेप्रमाणे की लवकर आपल्या प्रिय व्यक्तीची बॉडी सडू नये, मग त्या आतमध्ये जाण्याची प्रथा होती आणि त्याला ते मसाले लावायचे. का? तर तो व्यक्ती अजून काळ जगावा. आपण शेवटी तो डेड बॉडीज ना, हां, तो डेड बॉडीज आहे. किती प्रेम एखाद्या व्यक्तीवरती, किती प्रेम आपण करावं. आणि जर तो गेला तर मग त्या डेड बॉडीशी प्रेम करण्यात काय मजा. इथे तेच येशूच्या बाबतीमध्ये घडलं. ती पळस सुटली आणि म्हटले माझ्यासाठी कोण केले. वचनामध्ये म्हटलंय ती तिथे जाण्याआधी धोंड सरकवली गेलेली होती. ह्याचा अर्थ हा होतो 10 कमांडमेंट्स किंवा ज्या नियमशास्त्र जो आहे ना, जो आमच्याकडनं कंप्लीट होऊ शकत नाही, आमच्या शक्तीच्या पलीकडे आहे. प्रभू म्हटलं डोंट वरी, मी ते बाजूला करतो. त्यांनी तो बाजूला केला आणि त्याच्यामध्ये कृपा होती आणि त्या कृपेमध्ये तुम्ही आणि मी जगावी, त्याची इच्छा आहे चर्च. आणि म्हणून दुसरी गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. द रिझरेक्शन ऑफ ख्राइस्ट इज द कम्प्लिशन ऑफ रिडीमटिव्ह वर्क. सी, मी पुढे शिकवणार आहे तुम्हाला द सोटेरियोलॉजी, द डॉक्ट्रिन ऑफ सॅल्वेशन. मी तुम्हाला पुढे शिकवेल. त्याच्यामध्ये ना गोष्टी आहेत, जस्टिफिकेशन, सॅन्टिफिकेशन, प्युरिफिकेशन अँड सो ऑन, रिडम्शन आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण त्याच्या आधी मला तुम्हाला हे म्हणायचं आहे, तुमचं माझं तारण व्हावं यासाठी एकच अट पित्याची होती, ती म्हणजे मृत्यूदंड पापासाठी. आणि मृत्यूदंडा सांगती बहुमूल्य रक्त, निष्कलंकित रक्त जाणं गरजेचं होतं. आणि पित्याने स्वतः फॉर्म घेतला मानवी रूपाचा, केम इन टू द ह्युमन फॉर्म, वचनामध्ये म्हटले. आणि तो आपल्यासाठी मरण पावला आणि तो पुन्हा उठला आणि आज तो जिवंत आहे. त्यामुळं आमचं तारण सिद्ध झालेलं आहे. पुन्हा वचनामध्ये म्हटलंय आकाशाखाली पृथ्वीवरती एकच नाव आहे, ज्या नावामध्ये आम्हाला तारणाची प्राप्ती होते, आणि ते नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. आपण त्याच्याकरता टाळ्या वाजून त्याला धन्यवाद दिला पाहिजे. नंबर 3 पॉइंटकडे या. द रिझरेक्शन ऑफ ख्राइस्ट इज द कन्फर्मेशन ऑफ हू ख्राइस्ट इज. पुनरुत्थान हे आम्हाला काय सांगतं माहिती आहे का? हे एक पक्की खात्री आहे ख्रिस्त कोण आहे त्याची. माझ्याकडे बघा, कोणी मला सांगेल का प्रभूचा अर्थ काय? प्रभूचा अर्थ काय? प्रभू. बरं, येशूचा अर्थ सांगा. येशूचा अर्थ तारणारा. हां, प्रभूचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त. 3 नावं मी तुमच्या समोर ठेवली. प्रभू म्हणजे काय? प्रभुत्व करणारा, स्वामित्व करणारा, अधिकार गाजविणारा. येशू म्हणजे तारणारा. आणि ख्रिस्त म्हणजे, ख्रिस्त म्हणजे, अहो तुम्हाला माहित नाही, ख्रिस्त म्हणजे मोरे आंटी अभिषिक्त. म्हणजे तुम्ही ज्याच्यावर भिस्त ठेवता तो तुमच्या जीवनावरती प्रभुत्व चालवतो, तुम्हाला तारण देतो. आणि एवढंच काय, तो अभिषिक्त आहे. खूप पॉवरफुल आहे. ही पक्की खात्री आम्हाला असावी, ही प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून रोमकरासपत्र अध्याय 1 वचन 3 आणि 4 वाचूया का आपण प्लीज. ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याविषयी आहे. त्याला देहदृष्ट्या दावीद वंशाचे करण्यात आले. बघा, असं आम्ही वाचतो, ख्राइस्ट इज द इटर्नल सीड ऑफ किंग डेव्हिड. ख्रिस्त हा दाविदाचं बीज आम्हाला पाहावयास मिळतं. आमेन. माझ्याकडे बघून हालेलुया बोलो, येशू मसीह की. ख्रिस्त हा राजा दाविदाच्या सार्वकालिक बीज, त्याला शब्द वापरला गेला आहे. आणि पुढे आम्ही वाचतो की ख्राइस्ट इज द सन ऑफ गॉड विथ द पॉवर, वचन 4, व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने हा, मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे हा, पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. बघा, त्याच्या आधी वचन 3 मध्ये म्हटलं ख्रिस्ताचा तो कोण आहे? सॉरी, दाविदाचा कोण आहे? वंश, वंश किंवा बीज आहे. का बरं दाविदाचा बीज त्याला का म्हटलं चर्च? तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला. वाय? दाविदाने तर हा तर व्यभिचारी होता.
आणि याच्या कुळात तो येतो. माझ्याकडे बघा, यहुदी लोकांना वाटलं कोणीतरी असा पॉवरफुल व्यक्ती जन्मास येईल जो आम्हाला रोमच्या दास्यातनं जुलमातनं बाहेर काढील. आणि जेव्हा त्यांना कळलं की मसिया कोणीतरी येतोय, अरे हे खोटं नाणं आहे म्हणे, आम्ही तर अपेक्षा ही केली आणि काहीतरी वेगळंच घडत आहे. ख्रिस्ताला रोमच्या जातातनं मानवाला सोडवण्यापेक्षा दुष्टाच्या जाचातनं काढायचं होतं, म्हणजेच पापाच्या. आणि ते म्हटले की तो दाविदाच्या वंशात जन्मला. दावीद कोण होता? मेंढपाळ, भावांमध्ये आयसोलेटेड, टाकून दिलं. काय काम होतं माहिती का दाविदाचं? भावांना डब्बा पुरवायचा. परंतु एक गोष्ट दाविदामध्ये बायबल आम्हाला सांगते की तो आराधक होता, उपासना करणारा होता. वचनामध्ये म्हटलं की तो देवाच्या मनासारखा होता. येशू ख्रिस्ताविषयी शब्द उद्गारले गेले की तो परमेश्वराचा परमप्रिय पुत्र आहे आणि परमप्रिय लोक देवाच्या मनासारखे असतात. दुसरी गोष्ट, दाविदाने व्यभिचार केला, त्याच्या वंशामध्ये येशू येतो. पुढे तर तुम्ही बारकाईने अभ्यास कराल तर येशूच्या वंशावळीमध्ये राहाब वेश्या पण येते. हो, असा कसा राजा? ह्याची जिनिओलॉजी बघा ना कशी असावी. एकदम उच्च, हाय क्वालिफाईड, चांगली डिग्निटरी सांभाळणारे, चांगलं नाव असणारे लोकांच्या कुटुंबात तो जन्मलाय. राजबिंडा परिवारामधला राजांचा राजा तो असावा अशी अपेक्षा लोकांची होती. परंतु घडलं काहीतरी उलटच. हॅलो, व्यभिचारी, व्यभिचार करणारे, वेश्या, आशा लोक, मूर्तीपूजक, रूत पण तिथे येते. आशांच्या वंशावळीमध्ये ख्रिस्त जन्म घेतो कारण त्याला त्या लोकांना सोडवायचं होतं. चर्च बोला ना आमेन. तो दाविदाचं बीज झाला. द रिझन इज नंबर 4, त्याच 4थं वचन, व पवित्रतेच्या yes, to आत्म्याच्या दृष्टीने describe the God's power. पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र म्हणा. आमेन. आमेन. इथं म्हटलंय पित्याचा सामर्थ्यवान पुत्र म्हटलं तरी चालेल. एक मला तुम्हाला विचारायचं, येशूला सेवा करत असताना मरणावरती अधिकार होता का? होता का नव्हता? येशूने चमत्कार केले ना, त्या चमत्कारापैकी 3 मुर्दे पण त्याने उठवले, बरोबर ना? मग विचार करा, ज्याला मरणावर अधिकार आहे तोही मरतोय. काय तिथे तो मृत्यूला अधिकार देऊन ती वेळ टळून नेऊ शकत नव्हता का? पण त्याने तसं केलं का? शास्त्र सांगते विधिलिखित देवाची इच्छा पूर्ण होऊ दे. एक शब्द वापरला गेसन बागेमध्ये, प्रभू हा प्याला माझ्यापासून दूर कर, परंतु माझी नव्हे तुझी इच्छा पूर्ण कर. आणि त्याची इच्छा ही होती की त्याला पिढावं, तो पिडल्या जावा, वेदनेतनं जावं, त्रासातनं जावं. का? तर त्याच्या त्या करण्याद्वारे शेक्याना चर्चची स्थापना व्हावी, जगाचा उद्धार व्हावा, तुमचं माझं तारण व्हावं. म्हणजे चर्च, आम्ही ज्या देवावरती भाव ठेवतोय ना, त्याने आम्हाला इतकं कन्फर्म केलेलं आहे की ज्याच्यावर आम्ही ज्याला ख्रिस्त म्हणतो का, तो एवढा अभिषिक्त आहे. अभिषिक्त शब्दाविषयी थोडक्यात मी सांगेल. अभिषिक्त किंवा अभिषेक हा हिब्रू भाषा टू स्मर या शब्दापासून येतो, ज्याचा अर्थच होतं फासणे. बोला, फासणे. पूर्वीच्या काळी मी तुम्हाला सांगेल, पूर्वीच्या काळी जेव्हा बघा जुन्या करामध्ये एक पद्धत होती, अभिषेकासाठी एक तेलाचा वापर केला जात होता. एक साईन ऑफ आउटवर्ड साईन की एखादा व्यक्ती अभिषिक्त कसं ओळखायचं. मग तेल लावून त्याला अभिषेक करायचे. किती लावत असेल बरं तेल? थोडंसं कपाळाला लावलं की अभिषेक झाला. हे आम्ही आत्ता करतोय. पूर्वीच्या काळी डोक्यापासून इथे डोक्यावरती असं वचनामध्ये म्हटलंय, जेव्हा शमूवेल संदेष्टाने शौलाला अभिषेक केला तेव्हा त्याने कुप्पी घेतली तेलाची आणि डोक्यावरती ओतली अख्खी. जेव्हा दाविदाला अभिषेक केला तेव्हा कुप्पी होती का? सिंग होतं. सिंग जर घ्यायचे तर एखाद्या प्राण्याला मारावं लागतं आणि तो सिंग भरून त्याने पूर्ण अभिषेक त्याच्यावरती केला. पूर्ण तो तेलाने भिजला गेला. आणि हा सिंग म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो आमच्या करता मेला का त्याच्या उठण्याद्वारे आपण अभिषिक्त झालो आहोत. अनेक पद्धत होती की पूर्ण अंगावर ओतायचं. आणि म्हणून
स्तोत्र 133 मध्ये म्हटलेलं आहे की प्लीज ते वाचा स्तोत्र 133 आय थिंक रीड 2 ऑनवर्ड्स. बघा काय म्हटलंय तिथे वचनामध्ये. ते मस्तकावर ओतलेल्या हा अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या. बघ कुठे उतरलं? दाढीवर. ओतलंय कुठे? मस्तकावर. मस्तक कुठपर्यंत आलं? दाढीपर्यंत. मग त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत. वस्त्रापासून खाली त्याचा ओक कुठपर्यंत गेला? काठापर्यंत. बोला ना, काठापर्यंत. काठापर्यंत. माझ्याकडे बघा, डोक्यावरती हात ठेवा. मला पुनरुत्थित येशूने असा अभिषेक केलेला आहे, डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत मी येशूच्या रक्ताने, पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने अभिषिक्त असा आहे. आमेन. असा अभिषेकाची पद्धत होती आणि ह्याला म्हणतात स्मर. ऐकताय मला? आणि जुन्या काळामध्ये मेंढर जेव्हा आपले मेंढर चारायचे रानामध्ये, ऐका, तेव्हा रानामध्ये मेंढरांच्या कानामध्ये किडे जाऊन ते मरायचे. बऱ्याचदा असं होत होतं. मग ह्यांनी काय ट्रिक वापरली माहिती आहे का? ह्यांनी काय करायचे, हे मेंढपाळ सगळ्या मेंढरांवरती तेल ओतायचे, एकदम ओलं चिंब करून टाकायचं त्यांना तेलाने. म्हणजे किडा जर आला त्यांच्यावरती बसला की तो सटकायचा, काना जाऊ शकत नव्हता. असे ते वाचवायचे. ही पद्धत आहे स्मरण्याची, म्हणजे फासणे. स्मर म्हणजे फासणे. त्याने आम्हाला अभिषेकाने फासलेलं आहे. आम्ही ओले चिंब आहोत अभिषेकामध्ये, म्हणून आम्ही अभिषेकामध्ये भिजलेलो आहोत. त्याने आम्हाला अभिषेकामध्ये भिजत ठेवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि तो अभिषेक माझ्यातनं वाहतोय, माझ्या जीवनातनं वाहतोय, माझ्या शब्दातनं वाहतोय, माझ्या चालण्या, बोलण्या, कृतीच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातनं तो ख्रिस्त अभिषिक्त प्रगट होत आहे. वाव, दिस इज कॉल्ड द रिझरेक्शन चर्च. कम टू द फोर्थ पॉइंट. The resurrection of Christ is the central theme of Christianity. सेंट्रल थीम आहे. म्हणजे ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे ख्रिस्ती जीवनाचा केंद्रबिंदू किंवा मुख्य कल्पना आहे. ही नाकारू शकत नाही आपण. हॅलो, ऐकताय मला? पुनरुत्थान जर नाही, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान बायबलमधून काढा. बायबल फक्त एक मेअरली बुक राहील. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान ख्रिस्ती जीवनातनं काढा, तुमचं पण वागणं, येशू मागे चालणं व्यर्थ ठरेल. त्याने याला खूप इम्पॉर्टन्स दिलेली आहे, कारण बायबल आम्हाला तशा प्रकारे सांगतं. प्लीज वाचा 1 कोरिन्थीकरासपत्र याचा 15वा अध्याय. आत्ता आपण खऱ्या अर्थानं आपल्या उपदेशाला सुरुवात केली. आमेन. मला ऐकणार आहे? 15वा अध्याय रीड 1 to 3. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हाला कळवतो. ओके, आता पुढे आपण थोडा वेळ अभावी पटकन जाऊया. 12 वचन वाचशील? आता ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे. तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात. आता माझ्याकडे बघा. हालेलुया. नंबर 1, येशू फक्त एकटा उठला का मरणातनं? मी तुम्हाला प्रश्न करतो, येशू फक्त एकटा उठला का मरणातनं? 12 वचन टाका. 12. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान फक्त एकट्याचं झालं नाही, आपलं पण झालंय. बोलो ना आमेन. जुने ते होऊन गेले, पहा आता सर्व काही. म्हणून मला तुम्हाला हे म्हणायचंय, चर्च वधस्तंभापर्यंत येऊन थांबू नका. वधस्तंभ हा मंडळीचा उद्देश नाही, तर पुनरुत्थान आहे. जे चर्च पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये वाटचाल करते ते ग्रोथ होत आहे. पाडकीमाई म्हटल्या, शकायना चर्चचा स्तर वाढत चालला आहे, कारण शकायना चर्चने आता झेप घेतली पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये. जसे आपण झेप घेऊन आणखी वर जाणार ना, हॅलो, छोट्या छोट्या गोष्टी खालच्या अस्पष्ट पुसट होत जातील. होतील का नाही? कधी बसलात का विमानामध्ये? बसा येशूच्या नावात लवकर, म्हणा ना आमेन. आपण जाऊ कधीतरी सगळे विमानात बसून इस्रायलला. नक्की जाऊ. पहिले मी जाऊन मग तुम्हाला पण घेऊन जाईल.
पुढची तयारी करायला. आमेन. प्रत्येकाला घेऊन जाऊ आपण. जेव्हा विमान टेकअप करताना लक्षात घ्या, जेव्हा ते उडू लागतं ना तेव्हा आपल्याला गोष्टी वाटतात अरे आहेत आहेत आहेत. जेव्हा ते वर 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 जातात तेव्हा गोष्टी पुसट होत जातात. जेव्हा ढगावर तुम्ही गेले, बरेचसे लोक म्हणतात विमानात गेल्यावर जास्त पश्चाताप व्यक्त करतो. उडलोय खरा, उतरण का याची काय गॅरंटी. हा, एक तर ढगाच्या वर, फक्त ढग बघायचं, खालनं ढग दिसतंय, ढगाच्याही वर, त्याच्यावर माहित नाही काय, आणि खाली जायचं कसं तेही माहित नाही. हा अनुभव घेतलाय आम्ही बऱ्याचदा, मी घेतला. पश्चाताप अर्थातच होतो. प्रभू धन्यवाद, उडलोय, परत सुखरूप खाली जाणार आहे, माझा विश्वास आहे. माझी फर्स्ट फ्लाईट होती बँगलोर टू पुणे, आणि आय थिंक 2017, आणि बसलो फ्लाईटमध्ये. पहिला अनुभव होता, खूप एक्साइटमेंट होती. पटकन जाऊ एअरपोर्टला. जे पालक आम्हाला ड्रॉप करायला गेले, म्हटलं पास्टर लवकर सोडा, आम्हाला जाऊ द्या. 3-4 घंटे आधीच जाऊन बसलो एअरपोर्टवरती. विमान बघायचं आहे ना, बसायचं आहे, ते एक्साइटमेंट वेगळी असते. आणि मग बोर्डिंग झालं, एंट्री झाली, आणि एस्केलेटरवरती आम्ही चढलो, पलीकडं पोहोचलो, आणि समोर विमान बघतोय मी. आणि मी असंच असते सेम, एअरपोर्ट समोर आणि अलीकडे तुम्ही बसता, सेम त्या टाईप, काचमध्ये आडवी असते. आणि मग अनुभव आला, आणि मग आम्ही विमानामध्ये एंट्री केली. मग सिस्टर आल्या, सिस्टर म्हणजे एअर होस्टेस. मग ते म्हणले की अशी पेटी बांधा, आय मीन बेल्ट बांधा, वगैरे वगैरे गोष्टी. आणि मग टेकऑफ सुरू झाला. 1-2 मिनटं तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पडताय की काय, जेव्हा ते स्पीडनी हाईट घेतं. जेव्हा तुम्ही त्या स्तरावरती जाता, एक वेगळी गंमत आहे तिथे, एक वेगळा आनंद आहे की आपण हवेत उडतोय. काही काही लोक नाही की जमीन असून पण हवेत उडल्यासारखं वागतात. तो अनुभव तिथे आम्हाला आला. आणि आम्हाला जेवण आलं, आणि जेवण वगैरे करून मी उठून वॉशरूमला जाऊन फक्त हात धुवून बसलो. अनाऊन्समेंट झाली, विमान म्हणजे उतरणार आहे म्हणे, पुणे आलं. एवढं अंतर, बँगलोर टू पुणे विदिन 1 hour. 10ला बसलो, 11ला पुण्यात, आणि घरी पहाटे 5 वाजता. पुण्याहून नगर किती आहे विचार करा, काय गंमत आहे. हां, किती लांब काय पडले मला, पुण्यात नगर लांब पडलंय, ते बँगलोर आणि नगर पुण्यापेक्षा. एक वेगळा अनुभव आहे. मला काय म्हणायचं आहे, जेव्हा तुम्ही अभिषेकाच्या लेवलनी वरती वरती जाता, तुमच्या जीवनातल्या अपयश, पापे पुसट कंप्लीट नष्ट होऊन जातात. दॅट अनॉइंटिंग दॅट गॉड हॅज अनॉइंटेड मी. आणि त्या वचनामध्ये तुम्हाला मला हे म्हणायचं आहे की खऱ्या अर्थानं काय ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 12 वचन वाचलं, 13 वचन वाच प्लीज. जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. ख्रिस्त पण नाही उठला गेला. मग पौलाला करंथीकराच्या मंडळीला हे सांगायचंय की ज्याच्यावर तुमचा भरोसा आहे ना, तो पुनरुत्थित आहे, आणि त्याच्या संगतीत तुम्ही पण उठलेला आहात. डोंट फील अलोन. पुढे वाच 14. आणि ख्रिस्त उठवला गेला नाही, तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ. आता वचन 21 कडे 15-21. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आले. बघा आता हा मनुष्य कोण, बोला आदाम. रोम 5:12 पटकनी वाचशील. रोम 5:12 काय म्हटले बघूया, पटपट जाऊया. रोम 5:12. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले, एका मानवाद्वारे पाप जगात शिरले, आणि पापाच्या द्वारे मरण आणि शिरले, पापाद्वारे मरण शिरले. आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये सगळे माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. एका मानवाद्वारे मृत्यू आला. माझ्याकडे बघा, मृत्यूची स्थापना कोणी केली, देवानी का मानवानी? हा, मरण कोणाद्वारे आलं, देवाद्वारे का मानवाद्वारे? बायबल सांगतंय, देव म्हणाला आदामाला, आदामा झाडाचं फळ खाशील तर, तरी 930 वर्ष जगला. बरोबर ना? आत्मिक जीवनात तो मेला. म्हणजे मरणाची निवड देवाने नाही, म्हणजे मरणाचा निर्माता तो नाहीच. तो जीवन आणि विपुल जीवन देणार आहे. ही इज अबंडंट लाईफ गिव्हर. हिज नेम इज येशुवा. आमेन. मानवानी मरण निवडलं, मानवाद्वारे मरण आलं,
आणि मानवाद्वारे जीवन आहे. तुमच्या हातामध्ये जीवन आहे तुमचं, ह्या मुखात, की मी सार्वकालिकतेमध्ये जगणार आणि जगणारच. हे म्हणाल तर जगणार आहे. जे देवाचे सेवक आलते का पंजाबमध्ये, जॉन हाईड, ते खूप फास्टिंग करायचे आणि म्हणायचे मी फार काळ जगणार नाही, असं मुखाने म्हणत राहायचे ते, आणि फक्त उपास प्रार्थना करायची पंजाबसाठी. काय घडलं, वयाच्या 36व्या वर्षी मरण आलं. सो व्हेरी केअरफुल विथ दिस. खूप याच्याशी तुम्ही केअरफुल राहा. काय बोलतोय मी, तुमचं बोलणं तुमचं लाईफ कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह पण करतं, हे लक्षात ठेवा. आमेन. आणि पुढे वाच 21 वचन. पहिलं करीन, कारण मनुष्याच्या द्वारे मरण आले, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे. मनुष्याच्याच द्वारे, दुसरा मनुष्य, दुसरा आदाम. पहिल्या आदामाने मरण आणलं, दुसऱ्या आदामाने जीवन आणलं, आणि तेही जीवन कशासाठी आणलं? बायबल सांगते चोर येतो तो नाश, घात, चोरी करण्यासाठी येतो. मी आलो आहे तुम्हाला जीवन द्यायला व विपुल जीवन देण्यासाठी. दुसरा मनुष्य, दुसरा आदाम. The second Adam, Jesus came with the abundant life. Hallelujah. Abundant life तुमचा आणि माझा हक्क आहे चर्च, आणि तो आम्हाला प्राप्त करायचा आहे. आणि म्हणून आम्ही अशा प्रकारे वाचतो की जीसस बिकम वन विथ मॅन अँड बिकम मॅन. ही टेस्टेड डेथ थ्रू डेथ, डिफिटेड डेथ. मानवासारखा मनुष्य झाला, मरणाने त्याने हरवलं. एवढा पॉवरफुल आहे तो. हॅलो, प्रेज द लॉर्ड. धन्य आहात तुम्ही. येशू तुमचा देव आहे. येशूशी जुडलात तुम्ही. तुमची नावं स्वर्गाच्या जीवनी पुस्तकामध्ये नमून आहेत, आणि तुम्ही धन्य झालेला आहात. पुढे आम्ही वाचतो, जर आपण त्याच अध्यायामध्ये आलो, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मला तुम्हाला पुढे सांगायची आहे. त्याच्या आधी 5व्या पॉईंटकडे आपण जाऊया. The resurrection of Christ is the core truth of the gospel. थोडा वेळ मी घेईन, पण सत्य तुम्हाला समजणं गरजेचं आहे. Resurrection of Christ is the core truth of the gospel. ख्रिस्ताच्या पुनरुत्थान जे आहे ना ख्रिस्ताचे, ते ख्रिस्ती सुवार्तेचे मुख्य सत्य भाग, मगज, कोर व्हॅल्यू, कोर इम्पॉर्टंट आहे. आमेन. ते म्हणजे पुनरुत्थान. म्हणजे आमची जी सुवार्ता आहे ना, खरी सुवार्ता काय? येशू तुमच्यावरती प्रेम करतो, ही नाही खरी सुवार्ता. तुमच्यावरती प्रेम करणारा कधीच मरत नाही, ही सुवार्ता आहे. युगानुग जगणारा तो आहे, आणि युगानुग जगून तो प्रेम करणारा, ही खरी सुवार्ता आहे. वचन वाचूया 15व्या अध्यायामध्ये. 15व्या अध्यायाचं 1 ते 3 वाचशील. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहता, जिच्या द्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हाला कळवतो. तीच सुवार्ता पौल या ठिकाणी आम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. ज्या वचनाने मी तुम्हाला ही सुवार्ता सांगितली, त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ होता. अजून एक वचन वाचो, एपिस्करास पत्र याचा 2रा अध्याय, एपिस 2 काढा प्लीज. एपिस 2 4 ते 7. कॅन यू ओपन इट? तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, कोणीतरी इंग्लिश मध्ये पण काढा प्लीज हे वचन, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे, आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठवले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवले, यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठाई. बस ह्या वचनात 3 गोष्टीचं साम्य पाहावयास मिळतं. इंग्लिश मध्ये वाचाल का प्लीज? God who is rich in mercy, because of his great love, loved us. Together, शब्द म्हणा माझ्या मागे, together. Made alive together with Christ. By grace you have been saved. Raised up us together, again together.
माय गुडनेस. अँड मेड अस विथ टुगेदर. किती शब्द आला टुगेदर? म्हणजे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये मी सांगतो की मेड अस अलाइव्ह टुगेदर, राईज अप विथ हिम टुगेदर अँड सीट इन हेवनली प्लेसेस टुगेदर. म्हणजे ख्रिस्ताबरोबर जिवंत केलं, ख्रिस्ताबरोबर उठविलं आणि ख्रिस्ताबरोबरच स्वर्गामध्ये बसवलं. माय गुडनेस, दिस इज व्हॉट द लाईफ दॅट आय मस्ट लिव्ह ॲज अ रिझरेक्शन लाईफ. हालेलुया. कळते का नाही? तुम्ही कुठे आहेत आता? बोला, मी ख्रिस्ताबरोबर उठविला गेलो आहे आणि स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे बसलो आहे. शब्द वापरलाय टुगेदर. इट्स नॉट मीन्स सेपरेट, अलोन. इट्स टुगेदर, इट्स बरोबर. बरोबर म्हणजे, एक मिनटं पाळकीमबाई, बरोबर म्हणजे ह्याला बरोबर म्हणतात. आम्ही बरोबर उभे आहेत ना? आता बरोबर आहोत ना? आता बसा. आता ह्याला बरोबर म्हणू का आम्ही बरोबर आहोत? एक सिंगल पर्सन उभा आहे. हे बरोबर जे आहे ना, हे व्यक्ती नाही, पुनरुत्थान झालेला ख्रिस्त प्रभू येशू आहे, जो आमच्या बरोबर आहे. आम्हाला जिवंत केलं, आम्हाला उठविलं आणि आम्हाला स्वर्गामध्ये बसवलं. आता आम्ही काय साधे लोक आहोत का? कुठं बसलोत आपण? व्हाईट हाऊसमध्ये. कुठे आहोत आम्ही? म्हणा शेजारच्याला बघून एकदम रुबाबात, स्वर्गामध्ये बरं का आपण आता. आमेन. आनंद वाटतो की नाही असं ऐकून? स्वर्गामध्ये मी. म्हणजे आम्ही त्याविषयी चर्चा करत होतो. दुसरा शब्द जो शशीदादा बोलला चोराविषयी ना, की चोर सगळं केलं, सगळं जीवन जगला स्वतः करता आणि शेवटच्या क्षणाला येशू प्रभू म्हटला आणि डायरेक्ट आदम पण नाही, अब्राम पण, डायरेक्ट तो स्वतः. एवढं सोपं आहे का स्वर्ग? हा सोपं आहे. स्वर्ग प्राप्ती अवघड नाही. ज्यांना पुनरुत्थान कळलं की मला ख्रिस्ताने स्वर्गामध्ये त्याच्या जवळ बसवले, बापाच्या शेजारी, ते स्थान फार मोठं आहे चर्च. दॅट लाईफ इज टू मच ब्लेसेड लाईफ. आणि दुसरी गोष्ट अजून जेव्हा आपण त्या सत्याकडे येतो ना, वचन 19 वाचशील बरं? पहिले करीन 15:19 मध्ये काय म्हटलंय बघा. प्रभूला कशा प्रकारे आम्हाला जीवन देणं आहे ते बघूया आपण पटकन. 15:19 करीन. कारण आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. बघा, आपण फक्त आशा ठेवतो ना प्रभूवरती. कोणती आशा माहिती आहे का? तर चाललंय, आता म्हातारपण आलंय, आता 60 वर्षे, आता गुडघे दुखतात आणि काही पचत पण नाही आणि इच्छा तर खूप होते जिलेबी खाण्याची, परंतु खाऊ शकत नाही कारण डायबिटीज आहे आणि ह्या गोष्टी, BP, शुगर आणि वगैरे वगैरे गोष्टी. येशूच्या नावामध्ये या सगळ्या नकारात्मक गोष्टी मी कॅन्सल करतो. लेट मी टेल यू, सगळं खा, सगळं प्या, सगळ्यामध्ये सगळं घेऊ नका. ते समजून घे मला काय म्हणायचंय. मला हे म्हणायचंय, ख्रिस्तामध्ये तुम्ही सगळं करण्यास शक्तिमान आहात. तर तुमचे त्या सामर्थ्य वाहत आहे. आमेन. आणि पुढे जेव्हा आपण तसंच जेव्हा पुढे येतो, प्लीज मग संगती काढा. रोम 8:11 मध्ये काय म्हटलंय बघा. रोम 8:11. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले, तो म्हणजे पिता. त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो. माय गुडनेस. कुणामध्ये वस्ती करतोय? तुमच्यामध्ये. बोला, माझ्यामध्ये. माझ्यामध्ये पित्याचा आत्मा आहे. पित्याचा आत्मा आहे. हा, तुमच्यामध्ये वस्ती करतो. तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठविले, इंग्लिश मध्ये म्हटलंय द मॉर्टल बॉडी. माझ्याकडे बघा, द मॉर्टल बॉडी, नाशवंत मातीचं शरीर. त्याच्यासाठी 1 योहान 3:2 पटकनी वाच. एक मिनिट. त्याच्या आधी 15 पहिले करीन 15:49 वाच. पहिले करीन 15:49 वाच, मग आपण पुढे जाऊया. द पेरिशेबल बॉडी, मॉर्टल बॉडी, नाश होणारं शरीर. 15:49. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले. बघा, जो मातीचा ज्याचे प्रतिरूप असं आपण त्याला धारण केले, तसे जो स्वर्गातला तसा जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. बघा, आता आपण मातीचे होतो, परंतु आता जो स्वर्गामधला आहे ना, त्याचं अनपेरिशेबल
मॉर्टल बॉडी किंवा नाशवंत शरीर आता मेली, कारण का आता ख्रिस्ताने हे पित्याने त्याचा आत्मा मला दिलाय, म्हणजे माझ्यामध्ये पित्याचा आत्मा आहे आणि जो अनपेरिशेबल आहे तो मातीचा नाही आहे, तो कधी नष्ट होत नाही, तो परमनंट जगणार आहे, राहणार युगानुग राहणारा तो देवाचा आत्मा आहे. आणि जो माझ्यामध्ये आहे, म्हणजे माझ्यामध्ये आत्ता पुनरुत्थानाचं सामर्थ्य वाहत आहे, तुमच्या रक्तात हे सामर्थ्य वाहत आहे चर्च. आणि ते एक्झॅक्टली देवाची इच्छा ही की आम्ही ते जगावं. आणि त्याला म्हणतात जो ए स्पिरिट. म्हणा माझ्यामध्ये जो ए स्पिरिट आहे, जो ए आत्मा. आम्ही बऱ्याचदा ना बायो स्पिरिटमध्ये जगतो ना, बायोलॉजी, काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं. सी बायो सुखे हे विसरा, लिव्ह इन टू द जो ए लाईफ. दॅट एक्झॅक्टली द गॉड वॉन्ट अस टू बी. आमेन. आणि ते लाईफ खूप मोठं आहे, अधिक प्रमाणात जगणार आहे. आणि ही देवाची तुमच्या माझ्यासाठी इच्छा आहे. शेवटच्या मुद्द्याकडे मी आहे थांबण्या अगोदर असं म्हटलेलं आहे, शेवटचं पॉईंट काढा. द रिझरेक्शन ऑफ क्राइस्ट इज द कॉर्नर स्टोन ऑफ आवर जस्टिफिकेशन. आमेन. द रिझरेक्शन ऑफ क्राइस्ट इज द कॉर्नर स्टोन ऑफ जस्टिफिकेशन. पुनरुत्थित ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे आमच्या समर्थनाचा कोनशिला आहे. जस्टिफिकेशनला दुसऱ्या भाषांतरामध्ये म्हणतात रायचियसनेस, गिविंग राईट टू स्टँड बिफोर द लॉर्ड. मग सांगते आहात का? सगळे उभे राहा आपल्या जागेवर एक मिनिटासाठी. मी फक्त वाचल पटपट आणि मग आपण एंड करणार आहोत. जस्टिफिकेशनचा अर्थ होतो की वचनामध्ये म्हटले की जस्ट लिव्ह बाय फेथ. द रायचस मीन्स लिव्ह बाय फेथ. नीतिमान विश्वासानं जगेल. माझ्याकडे बघा, म्हणावे नीतिमान आहे. देवाने मला नीतिमान बनवलं आहे, त्यामुळं मी विश्वासाने जगतो. जस्ट लिव्ह बाय फेथ. द रायचस विल लिव्ह बाय फेथ. आणि जस्टिफिकेशनचा खऱ्या अर्थानं जर तुम्ही अभ्यास कराल तर अर्थ निघतो समर्थन. म्हणजे माझ्या बाजूने लढणारा, माझी बाजू मांडणारा, ज्याला वकील पण म्हटलंय, लॉयर. तसे आमचे शिंदे दादा लॉयर आहेत, मिखाईल. ते का त्याची बाजू मांडतात जज पुढे, दोषी किंवा निर्दोष वाडेवर. येशू आमची बाजू मांडतो पित्याकडे. मी गॅरंटी घेतो हा व्यक्ती निर्दोष आहे आणि ह्याला सोडून दे. जज म्हणतो किती वेळा तू करशील असं त्याचं समर्थन, जेव्हा जेव्हा तू येईल तेव्हा तेव्हा मी करेल. पण एक वेळेस असं येईल की तुला त्याचं पनिशमेंट भेटेल, चालेल ना, नो प्रॉब्लेम. आणि ते प्रभूने केलं आमच्यासाठी. जस्टिफिकेशन इट सिम्पली मीन्स, एक वचन वाचूया, रोमकरास पत्र 4 अध्याय आणि वचन 24. वन ऑफ माय फेवरेट वर्ड, माझं आवडतं वचन बायबलमधलं आहे. वाचूया रोम 4:24. खूपच पॉवरफुल वचन आहे. येशू ख्रिस्त का उठवला गेला? तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यामधून उठविले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीही ते लिहिले आहे, ते आपणालाही ते गणले जाणार आहे. पुढे 25. हां, तो प्रभू, माझ्या मागे म्हणूया का आपण सगळे वाचूया का ते? तो प्रभू येशू तुमच्या आमच्या प्रदानमुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान, म्हणा नीतिमान, नीतिमान, नीतिमान ठरावे म्हणून तो उठविला गेला आहे. टाळ्यापासून त्याला धन्यवाद दिला पाहिजे आपण. येशू का उठविला गेला? मला नीतिमान करावं यासाठी. बाकीचं सगळं एक लक्षात ठेवा, तो उठवला यासाठी गेला की मी नीतिमान ठराव. जर तो उठला गेला नसता तर आम्ही अजूनही पापामध्येच होतो. सगळं तारण वेगळं व्यर्थ, सगळं काही अन्नभाषा व्यर्थ, सगळं काही व्यर्थ, त्रैक्य तो व्यर्थ. परंतु हे सगळं सिद्ध करण्यासाठी, खरं आहे करण्यासाठी त्या ख्रिस्ताला पुन्हा मरणावर विजय प्राप्त करावा लागला. मृत्युंजय त्याने प्राप्त केला आणि तो विजय झाला. हे दाखवून दिलं, यू आर नाव एलिजिबल टू स्टँड बिफोर मी. आता तू माझ्या पुढे उभा राहण्यास पात्र आहे. दॅट इज कॉल्ड द जस्टिफिकेशन. The resurrection of Christ is cornerstone. म्हणजे ख्रिस्ती जीवनाचा जस्टिफिकेशन कोनशिला आहे. म्हणजे ही जी इमारत उभी ना, जो मुख्य कोनशिला जर काढला तर काय होईल? इमारत
म्हणजे ख्रिस्ती जीवनाचा व्यक्ती उभा कशावर आहे माहिती आहे का? तुम्ही नीतिमान आहात त्यावर, पापी आहात त्यावर नाही. धर्मशास्त्र सांगतं की पापाला पाप, डोळ्याला डोळा, मृत्यूला मृत्यू. पण येशू काय म्हणतो कृपेमध्ये? कृपेवर कृपा, पापांची क्षमा. पापी आता पापी नव्हे, तो नीतिमान गणला जाणार आहे. त्याचे पाप मी आता यापुढे स्मरणार नाही. मी हे म्हणतो, तो पापी होता, तो दास होता, आता तो पुत्र आहे आणि म्हणून मी त्याला जवळ घेतलेला आहे. हे आहे पुनरुत्थान. ह्याच्यात तुम्हाला आणि मला जगायचं आहे चर्च. हालेलुया. शेवट करूया. मत्ते 28 आणि वचन 6. मत्ते 28 आणि वचन 6. सुंदर वचन. शेवट करण्याआधी जिथून आपण आरंभ केला, आपण शेवट करत आहोत. वाचा. तो तेथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. आमेन. बस. तो तिथे म्हणजे कुठे नाही? कबर त्याला धरून ठेवू शकत नव्हते. मी म्हणतो कबरत तो नावासाठीच गेलता, मुळात तिथं नव्हताच तो. हां, अजून एक शेवट करायचा आहे. यहुदी परंपरेप्रमाणे जर स्वामी, यहुदी लोकांमध्ये एक जेवणाची पद्धत होती बरं का. ते लोक असे मांडी घालून नाही बसायचे आपल्यासारखे, नाही का मांडी घातली मस्त चुरून मुरून चाललंय, तसा प्रकार नव्हता तिथे. ते लोक ना 2 पाय असे पाठीमागं करायचे आणि एक छोटासा कमरा एवढा छोटासा टेबल असायचा, बेंच टाईप. एका लाईनीमध्ये 10 जण बसू शकतात. अशा प्रकारे ते बसून भोजन करायचे. शास्त्र सांगतोय तो जेवण करत होता शिमोनाच्या घरामध्ये आणि पाठीमागून कोण आलती? मरिया व्यभिचारी स्त्री. तिने पायावरती गेलो होतं, आठवतं का तुम्हाला? हे सगळं कारभार चालू जेवण करताना अशा प्रकारे ते बसायचे. आणि एक पद्धत होती, जेवणाच्या त्या बेंचवरती प्लेट आहे, ग्लास आहे आणि उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला रुमाल घडी घालून ठेवलेला असायचा. स्वामी जर जेवला, रुमाल घेणार, तोंड पुसणार, हात पुसून तो विस्कटलेला तिथं ठेवून निघून जायचा. पण येशूच्या बाबतीमध्ये असं घडलं, असं म्हणतात की त्याचा तो रुमाल घडी घातलेलाच होता, विस्कटलेला नव्हता. याचा अर्थ असा होतो, स्वामीचं जीवन पूर्ण झालेलं नाही, तो परत येणार आहे आपलं काम पूर्ण करायला. आणि तो परत येणार. त्यांनी तारणाचं काम तर पूर्ण केलंय, नीतिमानाचं काम तर पूर्ण केलंय. एक बाकी आहे. जिथं तो आहे, योहान 14 मध्ये म्हटल्याप्रमाणे तिथे तुम्ही असावं, म्हणून तो स्वामी परत येणार आहे. तो रुमाल तसाच आहे बरं. ते भोजन पूर्ण झालेलं नाही. ते भोजन तुमच्या संगती स्वर्गात त्याला करायचं. यस, टाळ्या वाजूया आपण त्यासाठी. आणि ती मोठी खानावळ असणार आहे, मोठी मेजवानी असणार आहे. स्वर्गदूत तिथं राहतील आणि तुम्ही आणि मी जय घोष करू, नाद करू, आराधना करू. कारण का? ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे आणि आमचा देव हा जिवंत आहे. पूर्व आपण टाळ्या वाजून धन्यवाद देऊया सर. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches. Donation